शिक्षणातील जागरूकता याकडे मी अशा पद्धतीने पाहतो याकडे मी अशा पद्धतीने पाहतो की हे निव्वळ वरवर नाहीये, तर 2 टप्प्यांमध्ये हे 2 शब्द मी 2 टप्प्यांमध्ये पुन्हा त्याच्याकडे पाहतो आहे. एक म्हणजे तात्विक अंगानं आणि दुसरं म्हणजे व्यावहारिक अंगानं. आता ही दोन्ही जी अंग आहेत शिक्षणातील जागरूकतेकडे पाहणारी, नुसतं शिक्षणाकडे नव्हे, शिक्षणातील जागरूकतेकडे पाहणारी 2 शब्द आणि त्या 2 शब्दांच्या साठीच्या 2 संकल्पना. संकल्पना तात्विक व्यवहाराची, तात्विकतेची आणि व्यावहारिकतेची. म्हणून या विषयाकडे पाहताना मला असं वाटतं की ह्या दोन्ही संकल्पनांच्या निमित्तानं या संपूर्ण विश्वाचा परिघ जो आहे, या संपूर्ण विश्वाचं वर्तुळ जे आहे ते व्यापलं जातं, छेदलं जातं असं मला निश्चित वाटतंय. आणि म्हणून तात्विकतेच्या अंगाने या विषयामध्ये प्रवेश करताना मी असं म्हणेन की शिक्षण घेणं म्हणजे निव्वळ पाटी दप्तर घेणं आणि शाळेत दाखल होणं याला शिक्षण म्हणता येईल का? काही प्रश्न उभे करतो मी. शिक्षण घेणं म्हणजे निव्वळ पुस्तकं वाच परीक्षे पाठांतराच्या माध्यमातून पाठांतर करून, म्हणजे पाठांतर हा एक प्रयोग आहे, बरा प्रयोग आहे, पण याचा अर्थ पाठांतर म्हणजे शिक्षणाची सर्व व्यापकता व्यापलेली असणारी अवस्था होऊ शकत नाही. एक माध्यम ते होऊ शकतं, एक मार्ग तो होऊ शकतो. परीक्षेमध्ये उत्तर लिहिण्यापुरतं फक्त मिळवलेलं त्या वर्षाचं ज्ञान मार्क्स घेऊन नंतर विसरली जाणारी अवस्था ही शिक्षणाची होऊ शकते का? असे प्रश्न उभे राहत जातात आणि त्यामधून एक तात्विकता जी आहे शिक्षणाच्या निमित्तानं असणारी ती सिद्ध होत जाते, ती प्रकटत जाते, ती आविष्कृत होत जाते, ती दिसत जाते. आणि त्या दिसणाऱ्या, त्या प्रकटणाऱ्या, त्या संवादी असणाऱ्या तात्विक अवस्थेला हाकारण्याची भूमिका आपण जर स्वीकारली तर शिक्षणातलं मर्मगावी चिंतन जे आहे ते आपल्याला कळायला लागेल. मित्र हो, हजारो वर्षापासून आपण असं पाहतो, मी म्हणालो ना की तात्विक अंगाने आणि व्यावहारिक अंगाने मी बोलणार आहे. हजारो वर्षापासून आपण असं पाहतो की या ठिकाणी शिक्षणाची मक्तेदारी ठराविक वर्गानं फक्त स्वतःकडे घेतलेली आहे, अशा पद्धतीची अवस्था होती. बरं, त्या ठराविक शिक्षणाची मक्तेदारी जी होती ती माणसं तरी शिकली होती का? माझा प्रश्न आहे, तात्विक अंगाने मी उभा करतोय. समूह इतरांसाठी शिक्षण नाकारलं आणि शिक्षणाचा अधिकार फक्त आम्हालाच आहे असं जातीच्या आणि वर्णाच्या आधारावरती ठरवलं आणि म्हटलं, ही माणसं खऱ्या अर्थानं शिक्षण घेत होती का? आणि त्यांच्याकडे शिक्षण होतं का? आणि शिक्षणातलं ज्ञान त्यांना मिळत होतं का? हे माझे प्रश्न अतिशय महत्वाचे मी तात्विक अंगाने मांडतोय, सैद्धांतिक बैठकीतनं मांडतोय मी. माझं निरीक्षण, माझं संशोधन असं आहे की ज्यांनी हा बडेजाव माजवला, डोक्यावर घेऊन ज्यांनी नाचवलं हे सगळं, आणि ज्यांनी बाकीच्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला, त्यांनी शिक्षणच घेतलेलं नव्हतं, त्यांचा शिक्षणासाठी गंधच नव्हता. तुम्ही म्हणाला असं कसं? त्यांना तर वाचता येत होतं. वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे, लक्षात घ्या. पडत मूर्ख असणं म्हणजे शिक्षण नव्हे, लक्षात घ्या. जाती श्रेष्ठत्व मानणं म्हणजे शिक्षण नव्हे, वर्ण श्रेष्ठत्व मानणं म्हणजे शिक्षण नव्हे. मी या सैद्धांतिकतेच्या असणाऱ्या पायऱ्या, बिंदू आणि टप्पे सगळे जे सांगतोय, तुम्ही सबंध विश्वामध्ये सगळ्या पद्धतीने तुम्ही तपासण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला हेच आणि हेच उत्तर मिळेल. अन्यथा पुन्हा त्याचं समर्थन करणारी माणसं त्यामध्ये भोवंडून जातील आणि पुन्हा शिक्षणापासून दूर जातील, आणि शिक्षणापासून दूर जाणाऱ्या अस्वच्छ असणाऱ्या भेदांच्या गटार गंगेमध्ये ती माणसं अडकणारी असतील. माझा मुद्दा असा स्पष्ट आहे, तात्विकतेच्या अनुषंगानं, सैद्धांतिकच्या अनुषंगानं. जी माणसं शिक्षण घेतात त्यांना ज्ञानप्राप्ती होते, म्हणजे ज्ञान मिळतं. ज्ञानप्राप्ती म्हणजे अत्युच्च ज्ञानप्राप्ती, अगदी
म्हणजे अगदी जी मोठमोठी माणसं झाली, स्वामी विवेकानंद असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, नाही का, महावीर असतील, तथागत बुद्ध असतील, अशा पद्धतीने म्हणत नाही. किमान ज्ञान आहे असं म्हणण्याची जी प्रकृती, अशी जी प्रक्रिया दिसते, अशी जी व्यवस्था दिसते, त्या अनुषंगाने मी बोलतोय. काही प्रमाणामध्ये आकलन आहे, काही प्रमाणामध्ये अक्कल आलेली आहे, काही प्रमाणामध्ये बुद्धिवाद आहे, त्या अनुषंगाने मी म्हणतो. शिक्षण घेतलेली माणसं किंवा शिक्षण घेतलेला माणूस ज्या वेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये ज्ञान प्राप्त करू शकतो किंवा त्याला ज्या वेळेला ज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेला त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अशी समज आलेली असते, अशा पद्धतीनं आकलन झालेलं असतं, अशा पद्धतीनं त्याला ज्ञान मिळालेलं असतं की तो त्याच्या जवळचं ज्ञान देण्यासाठी, इतरांना देण्यासाठी, सांगण्यासाठी तो तळमळत असतो. ही सैद्धांतिकता लक्षात घ्या. तो नाकारत नाही शिक्षण कुणाला, तो शिक्षणाची कवाड बंद करत नाही इतरांसाठी. तुम्ही लक्षात घ्या, जी माणसं, जो माणूस शिक्षणाची कवाड इतरांसाठी बंद करतो त्यानं शिक्षण घेतलेलं नाही, त्याचा शिक्षणाशी संबंध नाही, तो शिक्षणाच्या विरुद्ध असणाऱ्या अस्वच्छ गटारगंगेमध्ये डुबतो आहे. हजारो वर्षापासून त्या शिक्षण व्यवस्थेच्या, कलंकित शिक्षण व्यवस्थेचा वारसदार होऊन. लक्षात घ्या, अशी करोडो लाखो माणसं अजूनही या देशामध्ये आणि विश्वामध्ये असतील की ज्यांनी बाकीच्यांना शिक्षण नाकारलं. मी सैद्धांतिकता मांडतोय, नंतर व्यावहारिकतेकडे जाणार आहे. मी सैद्धांतिकता मांडतोय की ज्यांनी शिक्षण फक्त आपल्यालाच हवं या पार्श्वभूमीवरती स्वतःच्या फक्त श्रीमंतीचा, स्वतःच्या फक्त समूहाचा टेंभा मिरवून आपल्याला शिक्षण येत आहे असं म्हणण्याचा प्रयत्न केलं आणि आपल्याकडची पोथ्या, पुराण, बाड, बिस्तार, काही पुस्तकं जी काही होती छोटी मोठी, ती वाचण्याचा प्रयत्न केला आणि त्या आधारावरती स्वतःला विद्वान म्हणून घोषित केलं. अशी माणसं मूर्ख होती, त्यांनी शिक्षण घेतलेलं नव्हतं आणि त्यांनी दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आम्हाला श्रेष्ठ माना, कारण आम्ही जातीनं अमुक अमुक आहोत, आम्ही वर्णश्रेष्ठत्वानं आम्ही असं असं आहोत आणि आम्हाला अक्कल आहे, आम्हाला हे पठण करता येतं, आम्हाला मंत्र म्हणता येतो, आम्हाला पूजाविधी करता येतो, आम्हाला दानदक्षिणा घेता येते आणि समोरच्यांना लुटता येतं. या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या शिक्षण विरोधी प्रक्रिया आहेत. सैद्धांतिकता ही शिक्षणाच्या संदर्भामध्ये, म्हणजे संबंध विश्वामध्ये, मी म्हणेल संबंध विश्वामध्ये अमेरिकेमध्ये गोऱ्यांनी काळ्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला असेल, तिकडे जर्मनीकडे आणि आशिया खंडामध्ये आणखी जूनला त्या ठिकाणी जर्मनांनी आणि त्या ठिकाणी वर्णवर्चस्वाच्या निमित्तानं दाबून टाकलं असेल आणि त्यांना अधिकार नाकारलेला असेल शिक्षणाचा. जी माणसं शिक्षण घेतात, सगळ्यात महत्वाचा केंद्रवर्ती गाभा मी सांगतो की जी माणसं शिक्षण घेतात ती शिक्षण घेतल्याबरोबर, त्यांना ज्ञान मिळाल्याबरोबर पटापट पटापट सगळ्यासाठी शिक्षणाची दारं मोकळी करतात. हे शिक्षणाचं मध्यवर्ती सूत्र आहे मित्रहो, हे शिक्षणाचं मध्यवर्ती केंद्रवर्ती सूत्र आहे की शिक्षण घेतल्यानंतर मिळालेलं ज्ञान ते आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याला सडणं म्हटलं जातं. ते असं संग्रहित राहत नाही, ते दिल्यानं वाढतं. एकमेव असं असणार ज्ञान आहे की म्हणजे ते नुसतं सुविचार म्हणून नव्हे, त्याचा अनुभव घ्या. एकमेव म्हणून ज्ञान आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये की ते दिल्यानं वाढतं. जे देत नाही त्यामध्ये एक सैद्धांतिकतेची भूमिका सांगतो. तिथे कपट आहे, तिथे कारस्थान आहे, तिथे संकुचितता आहे, तिथे विषमता आहे, तिथे भेद आहे, तिथे जळमट आहे, तिथे कळकट आहेत, तिथे कलंकित अवस्था आहे. आणि शिक्षण कलंकित मध्ये, शिक्षण भेदांच्या मध्ये, शिक्षण जळमटांच्या मध्ये, शिक्षण कळकटांच्या मध्ये, शिक्षण स्वार्थाच्या मध्ये कधीही कदापिही राहतच नाही. आणि असं ज्ञान तिथे, म्हणजे ज्ञान म्हणून तिथे राहतच नाही. ज्ञान हे फक्त आणि फक्त दातृत्वाच्या भूमिकेतनं वाढतं. ज्याच्याजवळ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान आलेलं आहे ते ज्ञान त्यानं जेवढं जास्त बाकीच्यांना देण्याचा प्रयत्न केला की तेवढा तो प्रगल्भ होत जातो,
तेवढा तो प्रगल्भ होतो. आणि शिक्षण ही अशी व्यवस्था आहे की या सबंध विश्वातल्या जीवसृष्टीला ती प्राप्त आहे, पण जीवसृष्टीमधील बाकीचे जे काही घटक आहेत जीवसृष्टीचे, त्यांच्यामध्ये ज्ञान घेण्याच्या मर्यादा आहे. वनस्पती आहे, चतुष्पाद प्राणी आहेत, पक्षी आहेत. ज्ञान घेण्याच्या, संग्रहित करण्याच्या, शिक्षणाच्या त्यांच्या मर्यादा आहेत. चिमणी किंवा तत्सम असणारे पक्षी त्यांची पिल्लं जन्माला आल्यानंतर ती चारा घेऊन येतात, दाणे घेऊन येतात आणि त्या पिल्लांच्या चोचीमध्ये टाकतात की आपलं उदरभरण कसं करायचं हे शिक्षण आहे. पोटाचे जरी असले तरी त्यामध्ये तात्विकता आहे. ती देखील, ते जीव देखील आपल्या पिल्लांना सोडून असं पलायन नाही करत ते, तर ही तात्विकता आहे, शिक्षणातली असणारी तात्विकता आहे. कोंबडी देखील तिच्या पिल्लांना घेऊन ज्या वेळेला ती हिंडते, फिरते, त्यावेळेला ती दोन पद्धतीनं शिक्षण देते. एक म्हणजे आकाशामध्ये पाहते घारीगडे आपल्या पिल्लांच्या वरती झडप मारेल काय, आणि काहीतरी टिपताना, जमिनीमध्ये टिपताना ती तो दाणा किंवा ते खाद्य जे ना ती डायरेक्ट ओढत नाही, ती फक्त टिपते आणि ती दाखवते, ती दृश्यमान करते पिल्लांना की बघा असं टिपायचं असतं, असं घ्यायचं असतं, असं पोटात घ्यायचं असतं, असं उदरभरण करायचं असतं. मर्यादा आहे. पण कोंबडीने काही वाचन केलं, कोंबडीने एखादा धर्मग्रंथ वाचला, कोंबडीने एखादा तत्व त्याला वाचलं, असं काही घडत नाही ना, असं घडत नाही. निसर्गातच असणाऱ्या काही बाबी ज्या असतात त्या पशुपक्ष्यांमध्ये, प्राण्यांच्या मध्ये देखील असतात. चतुष्पाद प्राणी देखील आपल्या पिल्लांच्या अनुषंगानं ममत्व असताना त्या पद्धतीनं ममत्वाला साथ देऊन त्या ठिकाणी पाहिजे त्या मर्यादेमध्ये शिक्षण देत असतात. गाय रानावनामध्ये चरण्यासाठी जाते, पण सायंकाळ झाली की ती हंबरते, तिचं मातृत्व असं ओसंडून येतं आणि ती धावत सुटते. तिला जाणवतं की आपलं वासरू जे आहे ते भुकेलं आहे आणि त्याला दूध दिलं पाहिजे. तिचे जे सड आहेत ते भरून येतात आणि तिला ती जाणीव होते संवेदनांची. त्या संवेदनातून तिला ते कळतं आणि ती ओढ, ही ओढ, हे मातृत्व, हे प्रेम, हे फक्त आणि फक्त अशा आंतरिक संबंधानं, फक्त रक्ताच्या नात्याच्या निमित्तानं आणि तेवढ्यापुरतं ते मर्यादित नसावं. अन्यथा चतुष्पाद प्राणी, पशु आणि माणूस यामध्ये फरक राहणार नाही. त्याच्यामध्ये देखील ते त्याच्या पोट व्यवहारापुरतं जे असेल त्या पद्धतीचे असणार शिक्षणाचं काय जे असेल ते संक्रमण होत राहतं. माणूस मात्र हा वेगळा आहे, प्रगल्भ आहे आणि त्याचा बुद्धिवाद जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा असतो आणि असला पाहिजे. त्याच्या विकसित होणाऱ्या जाणीवा ज्या आहेत त्या पद्धतीच्या विकसित होणाऱ्या असल्या पाहिजेत. त्याला मानवतेचं सूत्र गवसलं पाहिजे आणि मानवतावाद शोधता आला पाहिजे. त्याला स्वतःला माणूस म्हणता आलं पाहिजे आणि दुसऱ्यांना माणूस म्हणून ओळखता आलं पाहिजे. ही ओळखच होत नसेल स्वतःला स्वतःची आणि समोरच्या समूहाची स्वतःला, तर मुळात म्हणजे तो माणूस म्हणून स्वतःला शिकला नाही ना. तो माणूस म्हणून स्वतःला शिकून घेत नाही ना, शिक्षणच घेत नाही. त्याने पहिली पायरीच चढला नाही तो व्यवस्थित पद्धतीनं. तो जन्माला आला आणि त्याच्यावरती शिक्का मारला गेला की बाबा रे तू अमुक अमुक जातीचा आहेस, तुला तुझ्या जातीचं भलं पाहायचं आहे. आणि तसाच तो भोवंड त्या जातीच्या वर्तुळामध्ये जगत राहिला आणि मेला एकदा. खरं म्हणजे तो जन्माला येणं आणि त्याला जातीचा शिक्का मारणं म्हणजे नैसर्गिक क्रियेला असं बंधनामध्ये जे अडकवलेलं आहे इथल्या व्यवस्थेनं, आणि त्याच्यामध्ये त्याने सबंध आयुष्यभर अडकून राहणं एखाद्या प्राण्यासारखं, चतुष्पाद प्राण्यासारखं, आणि स्वतःला विकसित न करणं, या अवस्था पशु सारख्याच आहेत असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे माणसाच्या डोक्यामध्ये जी बुद्धी आहे ती बुद्धी आणि म्हशीच्या डोक्यातली बुद्धी, बैलाच्या डोक्यातली बुद्धी, डुकराच्या डोक्यातली, मी हे थोडंसं नामोल्लेख करून मुद्दाम सांगतो म्हणजे ते लवकर स्पष्ट होत जाईल. डुकराच्या डोक्यातला मेंदू,
कोंबडीच्या डोक्यातला मेंदू, बोकडाच्या डोक्यातला मेंदू, कुत्र्याच्या डोक्यातला मेंदू, यामध्ये फरक आहे निसर्गताच, आणि तो असलाच पाहिजे. आणि तो जर सिद्ध होत नसेल त्याच्या जगण्याच्या व्यवहारामध्ये माणसाच्या, तर तो आणि पशु यामध्ये फरक काय राहतो? यामध्ये फरक काय राहतो? म्हणून ज्यांनी ज्यांनी कवाड लावली लोकांसाठी, कुणासाठी हा मी म्हणजे ते सांगत बसले ते स्वतंत्र आणखी व्याख्यान होत जातील त्या मुद्द्यांची येत. पण ज्यांनी ज्यांनी इतर समूहांसाठी कवाड लावली की अरे तो तर गरीबच आहे, तो तर झोपडीमध्येच राहतो, तो तर काय मूलकर्णीचा मुलगा आहे, ती तर काय म्हणजे आमच्या शेतमजुराची मुलगी आहे, तिला काय शिकण्याचा अधिकार आहे, फाटके तुटके त्यांनी असं जगावं आणि मरावं, आणि यांना कशाला ऐकायला पाहिजे, यांनी कशाला पुस्तकं वाचली पाहिजे, अशा पद्धतीची येणारी चिंतन डोक्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या येत असतील ती शरीरानं माणसं आहेत, परंतु ती खऱ्या अर्थानं माणसं नाहीयेत. माझ्या मानवतावादाचं सूत्र जे आहे, मला जे मानवता म्हणून ओळख करून दिली, ते विश्वव्यापक पद्धतीचं हेच आहे की शिक्षण हे सर्वांसाठी ज्या वेळेला व्यापक आहे अशी माणसाच्या मनोभूमिकेमध्ये ठाम स्वरूपाची संकल्पना प्रस्थापित होत जाते, त्यावेळेला तो माणूस होतो आणि तो शिक्षण घ्यायला लागतो. तो ज्या वेळेला शिक्षणाचा दातृत्व भाव स्वीकारतो त्यावेळेला तो ज्ञानी व्हायला लागतो आणि त्याचं ज्ञान गुणाकारामध्ये वाढायला लागतं. मग त्याच्या ज्ञानामध्ये संकुचितता राहत नाही, तो पोथ्या पुराणांच्या पुरता मर्यादित राहत नाही, तो कोणत्याही जाती आणि धर्मापुरता मर्यादित राहत नाही. लक्षात घ्या मित्र, तो कोणत्याही जाती आणि धर्मापुरता मर्यादित नाही, तो फक्त माणूस म्हणून प्रसरण पावत जातो. माणसाचा बुद्धिवाद घेऊन तो प्रसरण पावत जातो सबंध विश्वामध्ये. तुम्ही म्हणाल सबंध विश्वामध्ये त्याची पायपीट कुठे होणार, पण त्याच्याशी संबंधित असणारा जो माणूस त्याच्या जवळ येत जाईल, जी माणसं त्याच्या जवळ येत जातील, त्या वेळेला त्याच्यामध्ये अशा पद्धतीची प्रज्ञा जागृत होत राहील की अरे माझ्या जवळ जे ज्ञान आहे ते मला देता आलं पाहिजे. या जवळ येणारा तो शिक्षकच असला पाहिजे असं नाही. ही मक्तेदारी फक्त शिक्षकांनी घेतली असं नाही. शिक्षक पोटार्थी म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोन पगार मिळतो म्हणून शिकवणारे शिक्षक असतात, पण त्या व्यतिरिक्त तळमळीने शिकवणारे शिक्षक असतात. पगार मिळायचा त्यावेळेला मिळेल आणि पगार न मिळताही शिकवणारे शिक्षक असतात. हे टप्पे आहेत. आता ते त्या पद्धतीचे टप्प्यांनुसार कोणत्या पद्धतीचे शिक्षक कोणत्या याच्यामध्ये असं एक स्वतंत्र व्याख्यान घ्यावं लागेल, त्यामध्ये मी जात नाही. मी फक्त सांगतोय की फक्त शिक्षकांची ज्ञान देण्याची मक्तेदारी नाही, आणि शिक्षणाच्या माध्यमातून मिळणारं ज्ञान हे जसं जसं आविष्कृत होत जाईल समूहांच्या मध्ये, लोकांच्या मध्ये, आणि ते दिलं जाईल, आणि जशी जशी माणसं सजग होत जातील, त्यांना अक्षरांची ओळख होईल, त्यांना पुस्तकं मिळत जातील, पुस्तकांमधून त्यांना विश्व दिसत जाईल, विश्वामधून त्यांना पुन्हा माणसं सापडत जातील, माणसांच्या मधून त्यांना पुन्हा वेगवेगळे संदर्भ सापडत जातील, पुन्हा वेगवेगळ्या संदर्भांनी त्यांना जगणं सापडत जाईल, आणि जगणं सापडत गेल्यानंतर स्वतःच्या जगण्याचं फलित ज्ञानानं कसं होतं हे कळत जाईल. आणि हे कळत जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण घेणं होय. ही सैद्धांतिकता आहे. माझ्या शिक्षण संकल्पनेची ही सैद्धांतिकता आहे. या शिक्षणातल्या जागृततेची ही सैद्धांतिकता आहे. तुम्ही पहिली शिकलात काय, पाचवी शिकलात काय, 10वी पास झालात काय, 12वी पास झालात काय, ग्रॅज्युएट झालात काय, पोस्ट ग्रॅज्युएट झालात काय, PhD झालात काय, तुम्ही अभियांत्रिकीमध्ये पास झालात काय, सायन्समध्ये आहात काय, वाणिज्यमध्ये आहात काय, आणखी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहात, नाही तुम्ही कॉम्प्युटर शिकला आहात काय, तुम्ही तिकडे कुठे गेला आहात काय गेले आहात का, नाही मला फक्त माझ्यापुरतं आलं पाहिजे, अशा पद्धतीच्या कोणत्याही डिग्र्या ज्या असतील किंवा सरधोपटपणानं चालणाऱ्या पदवीसाठीचं शिक्षण जे चाललेलं असेल ते पूर्णपणे व्यावहारिक आहे. आणि ते व्यावहारिक आहे म्हणून ते त्याज्य आहे असं मला म्हणायचं नाही. पण निव्वळ व्यावहारिक राहणं, कोचिंग क्लासेस काढले जातात आणि तुम्ही फी दिली, इतकी फी दिली तर तुम्हाला शिकवलं जातं. तर
हा जो व्यवहार पैशांच्या आधारावरती होतो, तिथे शिक्षण काळवंडलेलं असतं, तिथे ज्ञान नसतं. ते पढत मूर्ख केल्यासारखं, फक्त मार्क्स घेतल्यापुरतं, आणि मार्क्स घेऊन नंतर ते विसरून जातं ते. आणि तिथे पण पुन्हा आणखी वेगवेगळे पदर सुटत जातात, पुन्हा आणखी परीक्षेचे आणि त्या सगळ्या पद्धतीचे कॉपी आणि सगळ्या कॉपीतला भ्रष्टाचार, ज्ञान क्षेत्रातला भ्रष्टाचार आणि या पद्धतीचे सगळे अनेक पदर आणि ते सगळं सुटत जातं. शिक्षणाची व्यावहारिकता ही आर्थिक सक्षमतेसाठी, आर्थिक सक्षम होऊ पाहतो माणूस. माणसाला वाटतं की आपल्याकडे पैसा यावा, चांगली गोष्ट आहे. पैसा कमवणं ही वाईट गोष्ट आहे असं मला म्हणायचं नाही. आर्थिक दारिद्र्य हे वाईट आहे. शिक्षणाच्या माध्यमातून काही कौशल्य प्राप्त करून तुम्ही धनिक होत असाल तर ठीक आहे ना, काय हरकत नाही ना. त्याला वाईट थोडं म्हणण्याची काही आवश्यकता नाही, त्याला काय वाईट म्हणायची काय गरज आहे. उलट आर्थिक दारिद्र्य वाईट आहे. कारण अतिशय आर्थिक दारिद्र्यामध्ये खितपत पडलेली माणसं, आळसावलेली माणसं, नाकारलेली माणसं, उपेक्षा केलेली माणसं आणि स्वतः आळशी असलेली माणसं एक आणखी असतात. असे लहरी तर दिल खाटल्यावरी त्यांचे एकदम उदासवाना चेहरा आणि उदासवाने असणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. त्यांना असं वाटतच नाही की आपण शिकावं. काय गरज आहे, एकदा मरायचंच आहे, शिकून कोणाचं भलं झालेलं आहे. असं अगदी काही 2-4 इयत्ता शिकतात, काही 10वी पर्यंत जातात, कुठे नोकऱ्या लागतात. म्हणजे उद्देश जो आहे, तुम्ही बघा, बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोरचा उद्देश जो आहे, उद्दिष्ट जे असतं की नोकरी मला मिळणार असेल तर मी शिकतो. हा व्यावहारिकतेचा हा एक धागा आर्थिकतेच्या गणिताच्या निमित्तानं असू शकतो, असावा. पण तुमचं आर्थिक सक्षमता येणार नाही, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की नाही शक्य होणार असं तुम्ही तुमच्या मनामध्ये, कल्पनेमध्ये करून घेतलं, म्हणून तुम्ही शिक्षणच नाकारणं, त्या ठिकाणी ही बाब जी आहे ही उदासीन आणि आळशी असणाऱ्या माणसाची असते. अशी आळशी असणारी माणसं भरपूर आहेत, न्यूनगंड असतो बऱ्याचशा लोकांच्या मध्ये. म्हणजे काय, 2 प्रकारची माणसं, 2 प्रकारचा वर्ग मी पाहतो की काही लोक तर अहंकारानं फुगलेले असतात, माझ्यासारखं कुणी शिकलेलं नाही, त्यांच्याजवळ सुद्धा ज्ञानाचा क्षय सुरू होतो. म्हणजे ज्यांनी फक्त पदव्या घेतलेल्या आहेत आणि अहंकारानं अतिशय माजटलेली अवस्था आलेली आहे, मुजोर झालेली अवस्था आलेली आहे. मी खूप शिकलेलो आहे, माझ्यासारखं ज्ञान कोणाजवळ नाहीये, असं ज्या वेळेला एखादी व्यक्ती म्हणायला लागते त्यावेळेला समजायचं की त्याच्याजवळच्या ज्ञानाचा क्षय झालेला असतो. जो शिक्षण घेतो आणि ज्ञान संवर्धन करतो तो अतिशय मुजोरपणानं कधी असं म्हणत नाही. हा, वेळ जर आली तर तो म्हणेल, फक्त त्या वेळेला फक्त उत्तर देण्यासाठी तेवढ्या पुरतं फक्त तो म्हणतो की माझ्याकडे या पदव्या आहेत, माझ्याकडे हे ज्ञान आहे, मी देऊ शकतो. पण त्या ज्ञानाच्या आधारावरती तो मुजोरपणा नाही करू शकत. करू नये. आणि करायला लागलं तर याचा अर्थ ज्ञान कमी आहे. जी व्यक्ती मुजोरपणा करायला लागते त्याने खऱ्या अर्थानं शिक्षण घेतलेलं नसतं. मलाच कळतं, मीच पंडित आहे, मीच विद्वान आणि बस माझ्या पलीकडे आता कुणाला नाही, अशा अवस्थेला पोहोचलेला माणूस स्वतःला म्हणत असेल किंवा बाकीचे म्हणत असतील तर मग तिथे मोठी मेक आहे, नाही फॉल्ट आहे, दोष आहे. त्याने म्हणू नये, बाकीच्यांनी समजू नये. शिक्षण अशी प्रणाली आहे जी ज्ञान संवर्धन करणारी, की ती सातत्यपूर्ण पद्धतीने सुरूच राहते, ती पूर्णत्वास येत नाही. शिक्षण पूर्ण झालं आणि बस मी आता पूर्ण झालेलो आहे असं म्हणणारा माणूस मूर्ख समजावा. तो डायरेक्ट 0 पॉइंटला येऊन पडतो, तो डायरेक्ट शून्याकडे जातो, तो डायरेक्ट ऑफ होतो. ज्ञान संवर्धनाच्या दृष्टिकोनात ऑफ होतो तो. किंवा असं कोणी बाकीच्यांनी त्यांच्या बाबतीत, कोणाच्या बाबतीमध्ये समजू नये. शिक्षण ही सातत्यानं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालणारी, ज्ञान संवर्धन करणारी एक सुव्यवस्थित प्रक्रिया आहे. आणि शिक्षण फक्त पुस्तकं वाचली म्हणूनच शिक्षण घेता येतं असे, ते ज्ञान संवर्धन करण्याचं, ज्ञान घेण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे पुस्तकं.
विद्यालयांच्या मध्ये, महाविद्यालयांच्या मध्ये, विद्यापीठांच्या मध्ये, परदेशातल्या विद्यापीठांच्या मध्ये, ते ग्रंथालयांच्या मध्ये, इंटरनेटच्या माध्यमातून, सर्च करण्याच्या माध्यमातून ही सगळी मार्ग आहेत शिक्षणाची. त्या सगळ्या मार्गांनी जावं, धुंडाळावीत, पुस्तकं धुंडाळावीत, माणसं धुंडाळावीत, संकलन करावं, संवर्धन करावं. पण म्हणजे तुम्ही खूप काही संवर्धन केलं, संकलित केलं, तुमच्याकडे आता ग्रंथाची कपाट आहेत आणि तुम्ही पूर्णत्वास आलेला आहात ज्ञानानं आणि शिक्षणानं, असं नाही, असं समजायची गरज नाही, समजू नये. हा एक महत्वाचा, चांगला, उत्कृष्ट असणारा, शिक्षण घेणारा मार्ग आहे. आता आपल्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून चांगल्या सुविधा आहेत. हे सगळं आता समजा मी व्याख्यान देतोय तर हे श्रवण करण्याच्या माध्यमातून चांगली सुविधा आहे, पण हे म्हणजे परिपूर्ण नव्हे. हे म्हणजे परिपूर्ण नव्हे. हे चांगलं माध्यम आहे. या माध्यमातून जास्त प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं सक्षम होता येतं ज्ञानानं आणि शिक्षणानं. असा हा प्रवास आहे. असा हा प्रवास आहे. त्यामुळे या प्रवासाला समजून घेतलं पाहिजे आणि तो फक्त पदव्यांपुरता किंवा विद्यापीठांच्या पुरता किंवा खूप देश विदेशातल्या असणाऱ्या विद्यापीठांच्या पुरता आणि ग्रंथालयांच्या पुरता आणि इंटरनेटच्या माध्यमातून धुंडाळण्यापुरता मर्यादित नाही आणि पूर्णत्वाचा नाही. तुम्हाला अनुभवायला येत असणारी उपकरणांच्या निमित्तानं माणसं, किंबहुना तुमच्या भोवतालची माणसं, तुमच्या विषय क्षेत्रातील माणसं, तुमच्या विषय क्षेत्रातली सामान्य माणसं, मठ्ठ माणसं, थोडशा चांगल्या पद्धतीची माणसं, टॉपर माणसं, तुमच्या क्षेत्रातील, तुम्हाला ज्या क्षेत्रातलं ज्ञान आहे त्या क्षेत्रातील खूप चांगल्या पद्धतीनं संशोधन करणारी माणसं, त्या संशोधकांनी केलेली मांडणीची पुस्तकं, त्यामधील असणारी अपूर्णता आणि ती जाणवणारी अपूर्णता, हे देखील तुम्हाला शिक्षण देतं. तुमच्या ज्ञान क्षेत्रातील, तुमच्या संशोधन क्षेत्रातील अपूर्ण राहिलेली माहिती जी तुम्हाला जाणवते, ते जाणवणं म्हणजे शिक्षण आहे. एखादी व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करून गेली, पुस्तकांची मांडणी करून गेली, पण मांडणी करताना, वाचताना तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलात. प्रेमात पडताना तुम्हाला असं जाणवलं की हे खूप सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे. वाचता वाचता तुमच्या लक्षात येतं की इथे हा मला आवडणारा जो माणूस आहे, मला आवडणारा जो शिक्षक आहे, मला आवडणारा जो संशोधक आहे, तो या ठिकाणी या मुद्द्याला कमी पडला. तुम्ही ज्ञान संवर्धन करतात, शिक्षण घेत आहात, लक्षात घ्या. तुम्ही त्याच्या लक्षात जर आणून दिलं तर तो खरा शिक्षक जर असेल, तो खरं शिक्षण जर देणारा असेल, तो तुमची पाठ थोपटेल आणि तो तुमच्या प्रती आदरभाव व्यक्त करेल, तो तुमच्या प्रेमात पडेल. तो जर तुमच्यावरती रागावला, तो तुम्हाला हिडीस फिडीस करायला लागला आणि तो जर म्हणायला लागला हा माझ्या चुका काढतो काय, आता याला कुठे कुठे आडू, असा विचार जर तो कितीही विद्वान असला, त्याने हजारो 100 पुस्तकं लिहिली असली, लाखोभर व्याख्यानं दिलेली असली आणि तो जर म्हणायला लागला की हा तर सुरुवातीला माझा फॉलोअर होता, हा तर माझा अनुयायी होता आणि आता माझ्या चुका काढतो काय, आता माझ्या चुका काढतो, मग मी याला आता कशा पद्धतीने ठोकायचा, कसा डॉमिनेट करायचा, अशा पद्धतीनं येणारा विचार हा त्याला विद्वत्तेपासून खाली खेचतो. हे लक्षात घ्या. या दोन्ही पद्धतीने संवाद आहे. आपोआप बोलण्याची गरज राहत नाही. वागण्यातून, बॉडी लँग्वेज मधून, चेहऱ्याच्या वागण्याच्या पद्धतीवरून लक्षात येत जातं. संवाद फक्त शब्दांनीच होतो असं नाही, डोळ्यांच्या माध्यमातून होतो. लक्षात घ्या. आचरणातून होतो, वागण्यातून होतो, संवाद असतो तो. आणि त्या संवादातील असणारे अडथळे जे आहेत, अटकाव जे आहेत, ते शिक्षण कुणी किती घेतलेलं आहे ते लक्षात येत जातं. म्हणून या शिक्षणाच्या अटकाव करणाऱ्या गाठी ज्याला जेवढ्या बाजूला सारता आल्यात, त्याला तेवढ्या चांगल्या पद्धतीने पुढे झेपावता येतं. त्याला तेवढ्या चांगल्या पद्धतीने पुस्तकं वाचता येतात, त्याला तेवढ्या चांगल्या पद्धतीने माणसं वाचता येतात. शिक्षण फक्त पुस्तकं वाचून पूर्ण होत नाहीत, माणसं वाचावी लागतात, अनुभव वाचावे लागतात. आपल्या अगोदर झालेले विद्वान जे माणसं आहेत, संशोधक आहेत, त्यांचे अनुभव वाचावे लागतात. त्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या होतात त्या पाहाव्या लागतात, आपल्याला कोणत्या येतात त्या पाहाव्या लागतात. म्हणून मी मगाशी वाक्य उच्चारलं ना,
की मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत येणारा अनुभव तुम्हाला शिक्षण देऊन जातो. आजूबाजूला नातेवाईक जमा झाले आहेत, तुमच्या मनामध्ये येणाऱ्या भावना, तुमच्या मनामध्ये येणारे विचार, तुमच्या मनामध्ये येणारा संताप, राग एखाद्याला पाहिल्यानंतर नको वाटूस, नको पहावासा वाटणारा चेहरा मृत्यूच्या वेळेला समोर दिसतोय. बघा, म्हणजे मरणाच्या शेवटच्या वेळेला देखील गाठ आहे बुद्धिबळामध्ये, मेंदूमध्ये, मानसिक म्हणजे मनामध्ये गाठ आहे. संवेदना जाणवणं, मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वासाला स्पर्श करत पाहणं, अनुभवणं, शेवटच्या श्वासापर्यंत शिकणं आहे, शेवटच्या श्वासापर्यंतच ज्ञान ग्रहण करणं आहे, अनुभव घेणं आहे. आणि ज्याला असा अनुभव घेता येतो त्याला आनंद घेता येतो. तुम्ही म्हणाल की सर हे काय मृत्यूच्या शेवटच्या क्षणाचं सांगतायत. मी माझा मुद्दा जो आहे यासाठी सांगतो की त्याला आनंद घेता येतो. ज्याला प्रत्येक वेळेला पुस्तकाची असो की माणसांची असो की परिसराची असो की भोवतालची असो की मित्रांची असो की नातेवाईकांची असो की आपल्या अभ्यासाच्या क्षेत्राची असो, सामान्य माणसाची असो, गरीबाची असो की श्रीमंताची असो की कशाची असो, त्याला सतत अनुभूती घ्यावीशी वाटते आणि ज्ञान घ्यावंसं वाटतं. तो खऱ्या अर्थानं शिक्षण घेतो, तो खऱ्या अर्थानं ज्ञान घेतो आणि तो खऱ्या अर्थानं ज्ञान घेताना आनंदी होतो. आणि माणसाच्या जगण्याचं सूत्र जे आहे ते आनंदी होणं आहे. लक्षात घ्या, शिक्षण माणसाला ज्ञान देणारं आणि ज्ञानाच्या माध्यमातून आनंदी करणारं माध्यम आहे. लक्षात घ्या, माझं वाक्य पुन्हा लक्षात घ्या, मी पुन्हा उच्चारतो. शिक्षण माणसाला ज्ञान देणारं आणि ज्ञानाच्या माध्यमातून आनंद घ्यायला लावणारं महत्वाचं माध्यम आहे. म्हणजे तुमचं केंद्र कुठे आहे? आनंद. हा माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत जो प्रवास करतो आहे ज्ञान संवर्धनासाठी, पण त्याला ज्ञान म्हणजे आनंद घ्यायचा आहे, समाधान घ्यायचं, सॅटिस्फॅक्शन. वर्गामध्ये तासभराचं व्याख्यान झालं आणि त्या तासभराच्या व्याख्यानामध्ये ज्या वेळेला शिक्षक स्वतःला हरवून टाकतो, त्याला काहीच समजत नाही, काय कळत नाही. तो कोण आहे, तो नावाने काय, गावाने काय, तो कोणत्या घरून कुठून निघाला, त्याच्यासाठी समस्या कोणत्या आहे, त्याला बाजारात जायचंय का, बाजारात काही खरेदी करायचं होतं का, त्याच्यासाठी आणखी काही वेगळ्या व्यावसायिक समस्या आहेत का, त्याला काही माहिती नसतं. त्याला तो वर्गामध्ये ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेला तो शिकवण्याचा विषय, समोरचे असणारे विद्यार्थी, त्यांचे डोळे, त्यांचे जिज्ञासू असणारे डोळे, जिज्ञासू म्हणजे किती घेऊन किती नाही ज्ञान, आणि त्यांचे ते डोळे पाहिल्यानंतर किती देऊ आणि किती नको असं याला होऊन जातो आणि बस तो स्वतःला हरवून बसतो. आणि तो स्वतःला हरवून बसतो आणि फक्त तो त्या विषयाच्या मध्ये खोल 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 शिरत जातो आणि तो अधिकाधिक देतो. आणि त्याला असं जाणवतो की माझ्या वर्गामध्ये जेवढे काही विद्यार्थी बसलेले आहेत त्यापैकी जवळजवळ सर्वच किंवा जवळजवळ बहुतांश विद्यार्थ्यांना मी माझ्या जवळचं ज्ञान देण्यासाठी यशस्वी ठरलो आहे. आणि हे ज्ञान देताना माझ्या मनामध्ये असा कोणताही विचार आला नाही की हा या जातीचा आहे का तो त्या जातीचा आहे, हा या धर्माचा आहे की तो त्या धर्माचा आहे, हा मुलगा आहे की ही मुलगी आहे, तो शेवटच्या बेंचवरती बसलाय की पुढच्या बेंचवरती बसलेला आहे, तो काळा कुळकुळीत दिसतो, हा गोरा गोरा दिसतो, हा नकटा नकटा दिसतो, तो चपटा चपटा दिसतो, तो बाटका बाटका दिसतो, तो मिचमिच्या डोळ्यांचा दिसतो. असला कसलाही मूर्खपणासारखा विचार तद्दान समाज व्यवस्थेतल्या मूर्ख परंपरेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो. असा विचारच येतच नाही. ज्याच्या जवळ येतो तो शिक्षक नव्हे, तो शिक्षण देत नाही, तो शिक्षक असूच शकत नाही. जो एवढ्या अशा भूमिकेत न देतो की मला मिळालेलं ज्ञान जे आहे, माझ्या समोर आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना मी किती देऊन किती, आणि त्याच्यातल्या ज्या विद्यार्थ्याला जास्त चांगल्या पद्धतीनं समजतं तो विद्यार्थी त्याचा आवडीचा होतो. तो मुलगा असेल की मुलगी असेल, काळा असेल की गोरा असेल, कोणी असू शकतो, तो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, कोणी असो, पण जो जास्त पिकअप घेतो, जो जास्त चांगलं आकलन करून घेतो तो त्याच्या आवडीचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतो.
तो त्यासाठी आवडीचा विद्यार्थी किंवा विद्यार्थी होऊ शकतो, की कारण हा आपल्या ज्ञानाच्या अनुषंगानं जे अनुभवलं त्याच्या प्रति प्रचंड तो समाधानी होतो आणि प्रचंड आनंदित होतो. म्हणून लक्षात घ्या की आनंद आणि समाधान हा महत्वाचा भाग आहे. हे माझं आयोजन यांनी जे केलं ना, त्या काय आनंदशाली वगैरे वगैरे त्या पद्धतीने त्यांनी ते त्यांचं नाव मला ते दिसतंय. आनंद जो आहे, समाधान, सॅटिस्फॅक्शन हे माणसाच्या जगण्याचं केंद्र आहे. या सॅटिस्फॅक्शन मध्ये, या समाधानामध्ये आनंद आहे. आणि आनंदासाठीच प्रत्येक गोष्ट माणूस आनंदासाठीच करतो. आपल्याला चांगले चांगले पदार्थ खावेसे वाटतात, गोड पदार्थ खावेसे वाटतात. चला गुलाबजाम खाऊ, आनंद मिळण्यासाठी. चला घरी जाऊया, आईने आता हे केलेलं असेल का, अरे आपल्या आवडीचा शिरा आहे तिने श्रीखंड आणलं असेल तर डोक्याला कपाळाला आठ्या येतात. आजचं काही सण आहे, पण श्रीखंड असलं तर मला नाही आवडणार, मग मी भांडण करेल वगैरे वगैरे अशा मनात विचार यायला लागतात. आनंद आणि बरोबर त्याच्या आवडीचं करून टाकते, एकदम खुश खुश. आणि मग त्याला ते जाणवतं, मग ममता पण जाणवते, मग प्रेम पण जाणवतं, मग सगळं ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. सगळं नाही का, नाही का. जेवण करता करता कधी बहीण येते आणि बहीण म्हणते, नाही नाही दादा तू हे थोडीशी अर्धी पोळी खाल्लीच पाहिजे, तू खा रे. मग त्याला वाटतं अरे आपल्या आवडीचा पदार्थ, बहीण कशी आपल्याला आग्रह करते, ताई कशी आग्रह करते, अरे किती माझी बहीण चांगली आहे रे, किती चांगली आहे. हे मनामध्ये भावना येतात. हे शिक्षणच आहे, हे शिक्षणच आहे. हे नुसतं असं नाहीये. आपल्या भोवतालच्या व्यावहारिक विश्वास सगळ्या क्षेत्रात. एखादा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, तो कॉम्प्युटरमध्ये हरवून जातो तो विसर्जित करून टाकतो तो स्वतःला, आणि तो बस तेच करत बसतो तो. एखादा चांगला मेकॅनिकल इंजिनियर, तो त्या यंत्रामध्ये असा स्वतःला गढून टाकतो की त्याला समजत नाही झोपला केव्हा, उठला केव्हा आणि काम सुरू करतो केव्हा, समजत नाही. एखादा इंजिनियर असो, म्हणजे ठीक आहे, तर त्याला शासनानं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं, नगरपालिकेनं महाराष्ट्र शासनाकडे वगैरे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं, पण मग तो पूल त्याला बांधायचा, तर पुलामध्ये भ्रष्टाचार होऊ नये असं तो पाहतो. कारण त्याला जाणवतं की हे माझ्या निरीक्षणातनं होणार आहे, आणि माझ्या निरीक्षणातनं होणार त्याची समजा त्याचा कालावधी जो आहे तो 100 वर्षाचा दिलेला आहे ना, 200 वर्षाचा कसं होईल अशा पद्धतीने त्याच्या मनात येणारे विचार असतात. लक्षात घ्या, त्याच्या बुद्धिवादी मनामध्ये येणारे विचार असतात. हे त्याच्या मनामध्ये ज्या वेळेला असे विचार येतात की तू 100 वर्षाचा, ठीक आहे 100 वर्षाचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट 100 वर्ष, पण मी 200 वर्षाचं करेल, असं मनात असतं त्याची चित्तातली भावना असते तशी, आणि त्या पद्धतीने तो कामाला लागतो. आणि त्या पद्धतीनं बस स्वतःला ओतून, स्वतःचं शिक्षण, स्वतःचं ज्ञान ओतून ते सगळं तो करतो. सगळं तो ओततो आणि करतो, आणि झपाटल्या पद्धतीने करतो. मग असा पूल काही 10-15 वर्षामध्ये हादरे मारत नाही. असा पूल पुन्हा पुन्हा त्याचा सर्वे करावं लागत नाही. तशा पुलांचा जो आहे तो नाही करावा लागत तो तशा पद्धतीने, किंवा तो तडजोड करत नाही. तो सांगतो काही वेळेला की नाही ह्या पद्धतीने असंच असेल, अशा पद्धतीने असं असणार आहे, स्पष्टपणाने सांगतो. नसेल नको मला. माणसाला जगण्यासाठी काय लागतं, क्लिअर संकल्पना अतिशय क्लिअर असतात, कॉन्सेप्ट अतिशय क्लिअर असतात. काय जगण्यासाठी काय लागतं, कोरभर भाकर मिळणार आहे अशी मिळणार आहे. पण ज्या वेळेला सैद्धांतिकतेच्या मार्गाने शिक्षणाला अभागतेनं पाहत त्यावेळेला तो पुढे सरकतो, त्यावेळेला त्याच्या थाळीमध्ये निव्वळ कोरभर नव्हे, हजारो भाकरी येऊन पडायला लागतात. सदन व्हायला लागतो तो. पण मग हजारो भाकरी काय फक्त स्वतःच्या पोटावरती, म्हणजे पोटात तर गेली कोरभर, अर्धी भाकरी गेली, बाकीच्या काय पोटावरती बांधायच्यात. अरे वाटण्याची इच्छा प्राप्त झाली पाहिजे, देण्याची इच्छा प्राप्त झाली पाहिजे. लोक म्हणतात बरेचसे, अरे त्याच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं त्याने कमवलं, एवढं कमवण्याची धमक आहे. काय करतो तसं, काय करतो, पुढच्या 7 पिढ्यांना तो पहिला मुद्दा म्हणजे तो स्वतःच्या पिढ्यांवरती अन्याय करतोय, पुढच्या पिढ्यांना तो मूर्ख बनवतोय, पुढच्या पिढ्यांना तो आळशी बनवतोय. त्याला जमलं सोर्स, पैसा कमवण्याचा सोर्स जमला, आणि मग तो काय करतो, फक्त स्वतःच बांधत निघाला ना. तो करोडपती असेल आणि अब्जोपती असेल, तो स्वतःच बांधत निघाला. त्याला ज्या वेळेला समूहासाठी काही करता येतं, त्यावेळेला तो खऱ्या अर्थानं शिक्षणाचा उपयोग करून ज्ञानी होतो. सध्या महात्मा फुलेंची अतिशय उत्कृष्ट असणारी सिरियल सुरू आहे, लक्षात घ्या. टीव्हीवरती 7:30 वाजता सिरियल सुरू आहे, आणि इतक्या यातनांना, इतक्या वेदनांना सामोरं जावं लागतंय त्यांना.
पती पत्नीला सावित्रीमाई फुलेंनाही अंगावरती दगड मारले जात आहे, डोकं फुटतंय, शेण फेकलं जात आहे. पण इथला माणूस जागा झाला पाहिजे शिक्षणानं, काही अपेक्षा नाही, फी नाही, कोणतंही कोचिंग नाही, काही नाही, काय नाही. मुलींना, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला. या समाज व्यवस्थेनं स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला, त्या स्त्रियांना शिकवण्याचा चाललेला आहे. व्यवस्थेशी लढणारा महामानव, व्यवस्थेशी लढणारा महामानव. साधी गोष्ट आहे का? सावित्रीमाई अंगावरती शेण फेकलं जात आहे म्हणून एका पिशवीमध्ये एक दुसरं लुगडं कोंबून घ्यायच्यात आणि जाताना मग त्यांच्या अंगावरती कोणी दगड मारायचे, कोणी शेण फेकायचं, कोणी माती फेकायचं. आणि तसं फेकल्यानंतर काय झालं, हा थोडासा व्हिडिओला प्रॉब्लेम आला काहीतरी, हा, तर त्यांच्यावरती शेण माती फेकल्यानंतर ते सगळे सावित्रीमाईंचं लुगडं जे असायचं ते असं घाणेरडं झालेलं असायचं. या माई जायच्यात शाळेमध्ये, मुली असायच्यात तृषार्थ नजरेनं ज्ञान घेण्यासाठी पाहणाऱ्या मुली, उद्याचं भविष्य ज्यांच्या डोळ्यामध्ये आहे. म्हणजे खरं तर मुलगी शिकली की म्हणजे एक संबंध कुटुंब जे आहे ते चांगल्या पद्धतीने ज्ञानी व्हायला लागतं. हे सुतोवाच, हे सूत्र त्यावेळेला कलेक्ट करणारा, गोळा करणारा आणि त्याला कार्यप्रम बनवणारा महामानव महात्मा क्रांतिबा. म्हणजे स्वतःच्या बायकोला या यातनांमधून जावं लागतंय, पण तरी देखील ते सांगतायत, सावित्री तुला यायचंच आहे, तुला हे करायचंच आहे धाडसानं. मरावे परी कीर्तिरूपे उरावे म्हणतात. पुणे विद्यापीठाला नाव द्यावं लागलं ना सावित्रीमाईंचं, ते या पद्धतीनं द्यावं लागतं की शिक्षणाची बीज ही या पद्धतीनं पेरलेली असतात. असे जे महामानव असतात ते मरूच शकत नाही, ते फक्त शरीराने गेलेले आहेत, शरीर नाहीये, पण ते महामानव असतात, महामानव असतात. आणि या प्रेरणा आहेत, या प्रेरणा आहेत, या मातीमध्ये जिरलेल्या मुरलेल्या अशा प्रेरणा आहेत. या त्या दाखवतात शिक्षण म्हणजे काय आहे, शिक्षण कसं घ्यायचं असतं, समूह कसा विकसित करायचा असतो, समूहाला कशा पद्धतीने जागरूकता आणायची असते. शिक्षणातील जागरूकता ही आहे, ही जागरूकता आहे. एका मातंग समूहातील असणारी सावित्रीमाईंची विद्यार्थिनी मुक्ता साळवे, चौथीला असताना तिनं ईश्वरावरती आणि निबंध लिहिला की अरे आम्ही काय घोडं मारलं तुझं. म्हणजे तो सगळा निबंध तो तासभराच्या व्याख्यानात आहे. आम्ही काय घोडं मारलं बाबा तुझं की आमच्या लेखी अशा पद्धतीनं जिणं आलं. किती किती यातना. उच्चवर्णीयांच्या स्त्रिया, म्हणजे ब्राह्मण स्त्रीचं देखील नवरा मेला तर तिचं केश वपन केलं, म्हणजे चमनगोटा. केश हे स्त्रीचं सौंदर्य मानलं जातं, तिचा चमनगोटा विधवा झाली म्हणून. आणि सासऱ्यानं आणि दिरानं देखील अत्याचार करावा, इतक्या अधम पातळीची असणारी व्यवस्था. म्हणजे पशुपेक्षा काय वेगळी अवस्था, वाईट अवस्था असू शकते. हो, काय वाईट अवस्था असू शकते. आणि म्हणून क्रांतिबा फुलेंनी त्या एका ब्राह्मण विधवेला वाचवलं, जिच्यावर अत्याचारातून गर्भ राहिलेला होता, सासरा आणि दिराच्या गर्भ राहिलेला होता. तिला मृत्यूपासून वाचवलं आणि स्वतःची लेक मानलं. साध्या घटना आहेत का? हे शिक्षण आहे, हे शिक्षण आहे, हे शिक्षण आहे. याच्यातलं एक एक वाक्य म्हणजे हजारो पानांचा असणारा ग्रंथ आहे. या घटनांमधील एक एक संदर्भ म्हणजे हजारो पानांची ग्रंथ आहेत, हजारो पानांची ग्रंथ आहेत. आता तिला परत तिकडे कुठे घेणार, तिला घरी आणलं आणि सावित्रीमाईंना म्हणालेत काय म्हणालेत, म्हणाले तू म्हणत होतीस ना तुला मूल हवंय, चल तुला मी रेडीमेड मुलगी घेऊन आलो. म्हणाले ही आपली मुलगी आहे. आणि तिच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला स्वतःचं नाव दिलं, सन्मानानं त्याला डॉक्टर केला. कशा संवेदना आहेत. ज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संवर्धनाच्या किती 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 व्यापक पद्धतीच्या, किती संबंध विश्व व्यापणाऱ्या प्रेरणा आहेत.
किती विश्व व्यापणाऱ्या प्रेरणा आहे, शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या. नुसतं शिक्षण पुस्तकात नाही सांगितलेलं आहे, आचरणात सांगितलंय. ज्या निराधार असणाऱ्या स्त्रिया, अत्याचाराच्या माध्यमातून ज्यांची मुलं होती, निराधार आश्रम काढला. ज्यांना अडचणीत ना त्यांनी आपली मुलं इथे आणून टाकावीत. आणि सावित्रीमाई आणि क्रांतीबा फुले त्या मुलांना घेतात, जो जोतात रात्रभर जागेच. अरे साधी घटना आहे. स्वतःच मूल सांभाळता सांभाळता नाकेनऊ येतात. 90 ते 95% माणसं, मी फक्त 5% सोडतो, 95% माणसं स्वतःची मुलं आणि बायको सांभाळत व्यावहारिक त्यांनी पैसा कमत मरून जातात. व्यावहारिक शिक्षण घेऊन, व्यावहारिक शिक्षण घेऊन ही पीडित असणाऱ्या त्यांची मुलं सांभाळत त्यांना मोठं करतायत. साधी प्रेरणा आहे, साधी घटना आहे, साधी घटना आहे. हजारो वर्षापर्यंत या पृथ्वी तलावरती मानव समूह जोपर्यंत अस्तित्वात राहणार आहे तोपर्यंत असणारी शिक्षणाची खरी सार्थकता, शिक्षणाचं खऱ्या अर्थानं महत्व, ज्ञान संवर्धन, अनुभवातलं ज्ञान, माणसाचा बुद्धिवाद, माणसाचं जगणं हे सांगणारा यासारखा आणखी कोणता पुरावा देता येणार आहे? कोणता पुरावा देता येणार आहे? आणखी अनेक महामानव आहेत. पण प्रत्येक महामानवाच्या वरती भरपूर पद्धतीची व्याख्यान होऊ शकतील. मला शिक्षणाच्या निमित्तानं मुद्दाम हे सांगावं लागलं. कोरभर भाकरी येऊन शिक्षण करणारे बाबासाहेब, ज्ञानाची भूक भागत नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्या कोर्टमध्ये, म्हणजे दिवसाचे असतात 24 तास, त्यापैकी 21 तास अभ्यास, जो 8 वर्षाचा अभ्यासक्रम आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तिथे जा आणि तिथे बघा तुम्ही बाबासाहेबांच्या गौरव त्या ठिकाणी त्या संस्थेनं किती मोठ्या पद्धतीने केलेला आहे. अमेरिकेला तर कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा असा बसवलेला आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे की ज्ञानाचं प्रतीक अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. त्या ग्रंथालयामध्ये ज्ञान साधना करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आपल्या कोटामध्ये पावाचा तुकडा घेऊन जायचे आणि पुस्तकं वाचता, कारण ते अलाउड नाही, परवानगी नाही, तिथे भाकरी खाणं डबा खाणं अलाउड नाही. त्यामुळे ते कोटाला चोरून तो पावाचा तुकडा खायचे. नंतर त्या ग्रंथपालाच्या लक्षात आलं तर ते ग्रंथपाल रागावले. पण नंतर त्यांना समजलं की हा माणूस काही, म्हणजे समजलं की ओळख झाली नंतर की, आणि मग त्याला प्रचंड आदर वाटायला. ग्रंथालयातलाच माणूस, ग्रंथांच्या वरती प्रेम करणारा माणूस कळायलाच लागतो. शिक्षण जे असतं, शिक्षण ते चतुष्पाद प्राण्यासारखं असू नये, ते कुपमंडूक असू नये, ते न्यूनगंडातलं असू नये. अशी अनेक उदाहरणं देता येतील. मला फक्त आणखी सांगायचं असं आहे की काही माणसं जी असतात ना, ती न्यूनगंडानं पछडली असतात. ती कशी म्हणतात माहिती का? बघा बरीचशी माणसं अशी म्हणतात, आम्ही काय आमच्या खानदानीमध्ये कोणी शिकलंच नाही असं म्हणतात. म्हणजे हा एकदम वेगळा प्रकार आहे. म्हणताना देखील कोणी शिकलं नाही ना, आपण काय शिकणार आहे? ठीक आहे, 10वी झालं भरपूर झालं, 8वी झालं भरपूर शिकलं, थोडंफार वाचता येतं भरपूर झालं. मुलींनी काय शिकायचं? असं काय लग्न होऊन जाणारच आहेत? अजूनही असा विचार असतो लोकांच्या मनामध्ये, अजूनही विचार आहे. मुलींनी, खेड्यामध्येही बघा, शहरातली बघा, बरीचशी माणसं जी आहेत, काय मुलींनी काय शिकायचं आहे? परक्या घरचं धन आहे, हे म्हण करून टाकली त्यांनी. मुली म्हणजे परक्या घरचं धन. अरे पण तुझी मुलगी ती जर शिकली तर ती तुझाही उद्धार करते आणि जिथे जाईल त्याचाही उद्धार करते. ती 2 घरांचा उद्धार होतो मुलीमुळे. मुलामुळे तरी ठीक आहे, एकाच घरात होईल, म्हणजे चांगला असणाऱ्या मुलाबाबतीत म्हणतो बरं मी, हे तुम्ही म्हणा प्रत्येक मुलाबाबत. मुलगा जर चांगला असला तर तो फार तो म्हणजे त्याच्या कुटुंबाचा उद्धार करेल. चांगला ज्ञानी असला, चांगला मानवतावादी असला तर तो फक्त त्याच्या कुटुंबाचा. पण मुलगी जर ज्ञानी झाली, चांगली शिकली, तर ती 2 घरांचा उद्धार करते, एक माहेरचा पण सासरचा पण. 2 घरांचा उद्धार करता येतो तिला. ही शक्ती आहे, हे वास्तव आहे. पण जिच्याकडे ती संधी आहे तिचंच नाकारलं जातं. अजूनही तुम्ही घराघरामध्ये ते मुलाला दुधाचा ग्लास देतील, मुलीला म्हणतात तू का मुलगा आहे का? खाऊ देताना पण, जेवण देताना पण कमी, मुलीला कमी. ही मानसिकता आहे. ही मूर्ख मानसिकता म्हणजे शिक्षण घेतल्याची अवस्था. व्यावहारिक शिक्षणच नव्हे, म्हणजे जी माणसं नोकरीला आहेत ती सुद्धा अशी विचार करतात. आपली मुलगी म्हणजे मुलगी आपलीच,
मुलगा पण आपलाच, पण तरी देखील फरक करतात, तरी देखील फरक करतात. पाहण्याची दृष्टी जी असते त्यांची ती वेगळी असते. आणि याच्याकडे वारसदार म्हणून पाहिलं जातं. आणि हा जो वारसदार असतो ना, ज्याला वारसदार म्हणून लाडून ठेवलेला असतो ना, तो मस्तपैकी मनसोक्त पार्श्वभागी मग लाता मारतो, लाताच मारतो. 90-95% तर 95%च्या आसपास पार्श्वभागी लाथाच मारतो. काय शिक्षणाचा काय उपयोग झालेला नसतो त्याला, कारण त्याने पाहिलेलं असतं. ही विषमता त्याने पाहिलेली असती, हे भेदाभेद त्याने पाहिलेले असतात, त्याने अनुभवलेलं असतं. त्याला माहिती असतं की याच भेदाभेदांनी चालायचं असतं, मृत्यूपर्यंत आपण असंच करायचं असतं. चलो, अशाच पद्धतीने फरक करायचा असतो. आणि ते शिक्षण जन्मापासून शिक्षणच आहे ना. ते जन्माला येणाऱ्या लहानपणापासून म्हणजे बाळापासून त्याला ते शिक्षणच आहे, घरामधून दिलं जाणारं ते शिक्षणच आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की शिक्षणाच्या संदर्भामध्ये व्यावहारिकता तुम्ही पदवीच्या आणि कोणत्याही पदव्युत्तरच्या आणि अशा सगळ्या गोष्टी पादाक्रांत करत असताना, घेत असताना आपापल्या क्षेत्रामध्ये निश्चित मोठं होत जावं, आपापलं क्षेत्र निश्चित गाजून ठेवण्याची अभिलाषा असावी, महत्वाकांक्षा असावी, निश्चित महत्वाकांक्षा असावी. महत्वाकांक्षा असू नये मी असं म्हणणार नाही. महत्वाकांक्षा हा शिक्षणातला एक भाग आहे. महत्वाकांक्षा म्हणजे पूर्ण शिक्षण नव्हे, लक्षात घ्या. महत्वाकांक्षा हा एक भाग आहे, तो ध्येय गाठण्यासाठीचा एक जोरकस असणारा प्रयत्न आहे. आपलं ध्येय आपण गाठलं पाहिजे यासाठी महत्वाकांक्षा हा एक महत्वाचा जोरकस असणारा प्रयत्न आहे. त्यामुळे महत्वाकांक्षा असलीच पाहिजे, आणि महत्वाकांक्षा असल्याशिवाय आपण ध्येय गाठूच शकत नाही. त्यामुळे आलं पाहिजे, मला हे करायचं म्हणजे करणार, मी करणार म्हणजे करणार. पण हे करणार म्हणजे काय बाकीच्यांचे मुर्दे पाडून नव्हे, मुर्दे पाडून नाही. तुम्ही म्हणाल की सर सांगतात करणार म्हणजे करणार, म्हणजे कोणत्या पद्धतीने नव्हे, विवेकानं करणार. विवेक योग्य पद्धतीनं करणार. विवेक हा बुद्धिवादामध्ये असतो, योग्य समजतं कशा पद्धतीनं जायचं. विवेकानं करणार, विवेकानं करणार. त्यामुळे अमुक एक साध्य करायचं आहे, त्यामुळे नेमक्या पद्धतीनं करायचं, बुद्धिवादातनं करायचं, विवेकी मार्गाने करायचं. मला हे जमणारच नाही, आता माझ्याकडे तर काय आर्थिक माझी सुबत्ताच नाही, अशी रडगाणी वाहणारी माणसं असतात. कुठे शक्य होणार आहे का? अरे तू शोधायला तर सुरुवात कर. तुझं आर्थिक गाडं आडलं असेल, पण कदाचित तुझ्या डोक्यामध्ये चांगल्या कल्पना जर असेल तर तुला आर्थिकतेच्या निमित्तानं तो अंबानी अडाणी वगैरे काय जे असेल तेही भेटून जातील तुला. ते फक्त राजकारणालाच भेटतील असं नाही, तुलाही भेटून जातील कदाचित. म्हणजे तशा पद्धतीची माणसं मी असं सांगतो, कदाचित आपल्या कल्पना मूर्त रूपामध्ये आणण्यासाठी या विश्वामध्ये तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं जर कार्यक्षम असाल तर तुम्हाला येऊन मिळतात काही प्रवाह जे ते मदत करणारे प्रवाह येऊन मिळतात. हे अंधश्रद्धेतले म्हणत नाही, कारण तुम्ही शोध घेतात नाही, शोध घेतल्याबरोबर लगेच समोरच्यांना समजा अरे नाही हा प्रोजेक्ट याचा खूप चांगला आहे, याच्यामध्ये आपण जर सहभाग केला तर आपला पण फायदा आहे, त्याचा पण फायदा आहे, असं घडतं. म्हणून ती निगेटिव्हिटी, म्हणून ती नकारात्मकता ती काढून फेकून द्यायची. आपापल्या व्यवसायाच्या निमित्तानं, व्यवसाय फक्त पण आपलाच असेल नाही का, म्हणजे पुरोहित असेल तर ते मंत्रतंत्र फक्त मीच करेल नाही का, मंदिरामध्ये फक्त कोण असेल तर तो अमुक जातीचा, फक्त ब्राह्मण जातीचाच माणूस जाईल, बाकीच्याने कोळ्याने साळ्याने माळ्याने काय केलं तो हिंदू नाही का. एखादा ख्रिश्चनच असेल तर तो ठरक पद्धतीने तो पोपचंच वर्चस्व चालेल. कसं चालेल ते? बाकीच्यांनी काय करायचं, बाकीच्यांना काय जमत नाही वगैरे, असं कसं. मंदिरातला पुजारी हा अमुकच असेल असा नियम कसा, असं कसं करणार. आणि बाकीच्यांनी पण हजारो वर्ष पद्धतीनं गुलामगिरी अशा पद्धतीनं का डोक्यामध्ये ठेवावी. लक्षात घ्या ना. माझा मुद्दा आहे की जिथे विषमतेची बीज आहेत, जिथे गोंधळ आहे तिथे शिक्षण नाही, तिथे ज्ञान नाही, तिथे आडमुठेपणा आहे, तिथे सगळी विचित्र अवस्था आहे. तिथे आर्थिकतेनं पण संपुष्टात येण्याचा भाग आहे. कुठेही जा तुम्ही, तुमचं कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही लक्षपूर्वक केंद्रवर्ती होऊन ज्ञान मिळवा, झपाटल्यासारखं ज्ञान मिळवा. पुस्तकं वाचा, सगळं शोधा, पुढे जा. तुम्हाला पुढे जाताना मग तुम्ही काळे की गोरे की उंच की बुटके असं कोणी पाहणार नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्याकडे ज्ञान नाही तोपर्यंत नावं ठेवतील. हळूहळू तुम्हाला ज्या वेळेस समजून येईल की हा बुटका आहे काळा आहे, पण तरी सुद्धा अरे हात खूप ज्ञानी, हळूहळू तुमच्या
वरती टीका करणारी माणसं जी आहेत ना ती जळमटांसारखी अशी बाजूला फेकली जायला लागतात आणि तुम्ही पुढे सरकायला लागतात. म्हणून तुम्हाला जे पादाक्रांत करायचं शिक्षणाच्या माध्यमातून ते बिलकुल धैर्यवान होऊन बिलकुल शिक्षणासाठीच युद्ध करून चांगल्या गोष्टीसाठी करतात ना, चांगल्या गोष्टी बिलकुल वीर्यवान होऊन धैर्यवान होऊन बिलकुल घेण्याचा प्रयत्न करा, अचीव करा, साध्य करा शिक्षणाचं. आणि मग ते एकदा घेतलं की त्याचा उपयोग बाकीच्यांसाठी कसा करायचा. कारण तुम्हाला आलेले अडथळे पहा, आपल्याला आलेले अडथळे बाकीच्यांना यायला नको असा विचार करा, तर ते शिक्षण आहे. नाही तर काय कामाचं तुमचं शिक्षण. हो तुम्ही खूप काही कमवलं, काही मिळवलेलं असेल, कोणता शोध लावला असेल, काय करायचा तो शोध, तो काय हातपीठीनं जाळायच्या लायकीचा आहे. आता मगाशी आनंद माझं काय ते ओळख करून देतात म्हणाले सरांची 27 पुस्तकं अशी पुरस्कार आहेत. अरे त्याच्या संदर्भातलं मी जर समजा ज्ञान देण्यासाठी आणि समजा आता लाईव्ह पण येऊन किंवा कोणाला सांगण्यासाठी जर काही उपयोगाचं नसेल तर पुस्तक पुरस्कार काय जाळायचे आहे, ते जाळायचे, ते त्यांचा उपयोग काय. ठीक आहे बाबा, तोंड ओळख करून द्यायचं म्हणून करून द्यायचंय, ते त्याला काय आहे की नाही. किंवा ती पुस्तकं वाचण्यासाठी आहेत, मग बाकीच्यांनी जी वाचायची वाचण्यासाठी, नुसतं ते ऐकण्यासाठी आणि डोळे विस्फारण्यासाठी असतं त्या ठिकाणी. माझी याची पॉवर ती कमी पडते आहे. त्यामुळे मी आता हा मोबाईल असा हातामध्ये घेऊन तुमच्याशी बोलणार आहे. मी असं पाहतो की तुम्हाला अजूनही माझं व्याख्यान आहे, मी चार्जिंगला लावतो आहे आणि चार्जिंगला लावूनही मी तुमच्याशी बोलतो. माझे सगळे मुद्दे पूर्ण झालेले नाहीयेत, तरी मी बोलत राहणार आहे तुमच्याशी. तर तुम्ही मी आता या ठिकाणी उठतो, थोडसा फिरल्यासारखं तुम्हाला जाणवेल, भिंत जाणवेल वगैरे काही काही जाणवेल त्या ठिकाणी. किंवा मी आनंदला सूचना करेल की थोडा वेळ त्या ठिकाणी वाटल्यास माझा फोटो जो आहे तो राहू दे, मी चार्जिंगला लावतोय. तर त्या पद्धतीनं हे करतोय मी आता. आणि तर तुम्ही लाईव्हच राहा, कारण मी बोलतो आहे. माझा चेहरा फक्त तुम्हाला दिसेल किंवा माझा फोटो तुम्हाला दिसेल, आनंद त्या पद्धतीने करेल. पण मी बोलतो आहे आणि मी चार्जिंगला लावतो आहे, कारण फक्त 20% असणार की हे इथे आहे असं मला तो मेसेज त्यांचा जो आहे तो आलेला आहे. त्यामुळे मित्र, मला जे म्हणायचं आहे की आपण जे काही घेणार आहोत शिक्षण, हे शिक्षण फक्त आपली आर्थिक सुबत्ता करणार, आपल्या कुटुंबाचा, आपल्या बायकोचा, आपल्या पोरांचा फक्त फायदा करून देणार जर असेल तर असं शिक्षण काय शिक्षण असेल का हो? अशा शिक्षणाला काय शिक्षण म्हणावं का? काय कामाचं असं शिक्षण नाहीये, असं शिक्षणच नाहीये. ती फक्त शिक्षणाच्या निमित्तानं पोटार्थी चाललेली मोहीम आहे. आता मी तुम्हाला असं म्हणेन की शिक्षणाच्या निमित्तानं पोटार्थी चाललेली ही जी मोहीम आहे, हजारो वर्षापासून उदाहरणं घ्या बघा. ज्या समूहानं, ज्या लोकांनी पोटार्थी चालवलेली जी मोहीम आहे ती हे आहे काय शिक्षण आहे का? ते दुसऱ्यांना लुटण्यासाठी, दुसऱ्यांना लुबाडण्यासाठी, दुसऱ्याचं शोषण करण्यासाठी, स्वतःची शेखी मिरवण्यासाठी, स्वतः विद्वान असं म्हणण्यासाठी जे सगळा उपद्व्याप केलेला आहे हजारो वर्षापासून, त्यांना कसं काय म्हणता येईल पांडित्य आणि ज्ञानी आणि शिक्षणातली माणसं कसं काय म्हणता येईल? म्हणताच येऊ शकत नाही. मी मगाशी तुम्हाला न्यूनगंडात असणारं उदाहरण देत होतो. त्या पार्श्वभूमीवरती मी तुम्हाला म्हणतो की कोणताही माणूस असा जन्मल्याबरोबर तो ज्ञानी आहे, चांगल्या पद्धतीने शिकणार आहे, ज्ञान घेणार आहे असं नाही म्हणतायत बरं का. मी तुम्हाला एक छानसं उदाहरण या निमित्तानं देईन. प्रख्यात्र्यांचे तुम्ही ते खंड वाचा, खूप सुंदर खंड आहेत प्रख्यात्र्यांचे, करेचे पाणीचे खंड आहेत. आणि त्यांचं मी कसा झालो नावाचं शॉर्टमध्ये खूप सुंदर पद्धतीचे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कशी चांगल्या पद्धतीनं मुसाफिरी केली या माणसानं. म्हणजे नाटकामध्ये दिग्गज म्हणून, चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून दिग्गज, लेखक म्हणून दिग्गज, विनोदी म्हणून दिग्गज, असं जबरदस्त पद्धतीनं व्यक्तिमत्व आपलं हे केलं ना. प्रल्हाद म्हणजे लहानपणचा प्रल्हाद केशवात्रे, तुम्ही बघा ते वाचा. मी मुद्दाम यासाठी सांगतो की ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या डोक्यामध्ये न्यूनगंड असतो की आपण म्हणजे काय बा, अरे आपले कुठे खानदानमध्ये कोण शिकलंय, आपल्याला कुठे काय जमणार आहे, आणि आपल्याला काय पैसा पुढे असा असणार आहे का, आपल्याला शिकता येणार का? अरे कंदिलाच्या म्हणजे रस्त्यावरच्या लाईटच्या याच्या खाली ते रघुलाल माशेलकरचं तुम्ही उदाहरण घ्या. त्या ठिकाणी
तर कुठेतरी त्या रस्त्यावरती आई धुणं भांडे करायची आणि रस्त्यावरती शिकणारा हा पोरगा पुढे एवढा मोठा होईल आणि एवढा मोठा शास्त्रज्ञ कोण काय कसं काय, म्हणजे कल्पना करा तुम्ही. शिक्षणासाठी पैसा ही अट नाहीये आणि तशी काही कारणं घेऊन कोणी आपलं शिक्षण जर डावलत असेल तर ती पण माणसं मग त्या विषमता दृष्टीत असणाऱ्या मूर्खपणारे विचार करणाऱ्या माणसांसारखीच मूर्ख म्हटली पाहिजेत, आंधळी म्हटली पाहिजेत, आळशी म्हटली पाहिजेत. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या. प्रगल्भ असणारा, अतिशय विद्वान असणारा हा महामानव खूप सुंदर पद्धतीच्या संबंध आपल्या भोवतालच्या अनुभूती घेत असताना आणि प्रज्ञेने आणि जागृतपणाने घेत असायचा. त्यांना ज्यावेळेला स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे गुरु, पण त्यांनी ज्यावेळेला सांगितलं की जगामध्ये देव आहे ते म्हणाले मला दाखवा, म्हणजे गुरुला. आणि ते म्हणाले काली मातेच्या मंदिरात तू जा, 15 दिवसानंतर दिसायला नाही. यांनी सगळे ते प्रयोग केले आणि दाखवा. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणाले की अरे तू माझा वेगळा विद्यार्थी आहेस. हे जे आलंबन आहे आणि त्याच्यातली सूक्ष्मता जी आहे ती मी तुला आता सांगणार आहे. खंडोबाचा स्वामी विवेकानंद घेण्याची असणारी भूमिका, प्रख्यातांच्या असणाऱ्या मी कसा झालो यामधलं एक उदाहरण मला विशेषत्वानं त्यातलं मला उल्लेखावं असं वाटतं की लहानपणी अतिशय खोडकर असणारी मुलं मोठेपणी खोडकरच होतील, वाया जातील, काय नाही हो, बाळाचे पाय पाळण्या दिसा अशी म्हण आहे. अरे लहानपणी वात्रट असणारं खोडकर असणारे हे पोरग काय काय दिवे लावणार आहे, असं वाया जाणार आहे, अशा पद्धतीने उल्लेख केले जातात. तुम्हाला प्रख्यातांचं उदाहरण देईन, म्हणजे त्याच्या मी कसा झालो जर तुम्ही वाचलं ना तर त्याच्यामध्ये अनेक उदाहरण आहेत, पण एक उदाहरण मला द्यावं असं वाटतं. खूप सुंदर आहे. लहानपणी जे अतिशय खोडकर होते प्रल्हाद, अतिशय खोडकर, त्यांचा मित्र, आणि त्यांनी एकदा काय केलं की पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरलेली होती आणि ते काही शाळेपर्यंत ते प्लेगची साथ काही गेलेली नव्हती, म्हणजे पोहोचलेली नव्हती, त्यामुळे यांना काही सुट्टी मिळत नव्हती. मग यांनी एक कल्पना लढवली. त्यांचे वडील नगरपालिकेमध्ये होते. घरामध्ये एक जाळ, म्हणजे चांगला एक उंदरांचा पिंजरा होता, त्यामध्ये तो उंदीर पकडला, मोठा जाडजूड उंदीर पकडला, नदीमध्ये घेऊन गेले आणि मस्तपैकी तो पिंजरा 4-5 वेळेला त्या ठिकाणी डुबवला. उंदीर मामा बिलकुल गपगार झाले. त्या उंदीर मामाला बाहेर काढलं, एका कागदाच्या पुडक्यामध्ये त्याला गुंडाळलं आणि मित्राला सांगितलं की आपल्याला आता शाळेला सुट्टी मिळवण्यासाठी आपल्याला अतिशय यशस्वी प्रयत्न करायचा म्हणाले. आणि रविवारचा दिवस होता. ते गेले त्या ठिकाणी आणि मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये ते उंदराचं पुडकं दिलं सोडून. आणि मग दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. हे मुद्दाम उशिरा थोडेसे गेले नाही, आपल्याला शाळा बंद झाल्याचं खूप मोठं दुःख आहे असा चेहऱ्यावरती त्यांनी तो सगळा त्याच्या मित्राने, आणि त्यांनी तो असा भाव आणला की खूप मोठं दुःख, शाळा बंद झाल्याचं आपल्याला झालेलं आहे असा भाव आणून त्यांनी बघितलं की मुख्याध्यापक भाषण देत होते आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत होते, मित्र हो बाळांनो, की गावातला प्लेग जो आहे तो आता आपल्या शाळेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, सगळ्यांनी घरी जा आणि घरीच राहा. तर बघा या पद्धतीचा असणारा खोडकरपणा. आणि दुसरा एक उदाहरण मी त्यांच्या संदर्भातलं तुम्हाला असं देईन. या पूर्वीच्या काळी त्या विड्या ज्या असायच्यात, म्हणजे पूर्वी जवळजवळ सगळी मंडळी जी असायची ती सिगारेट वगैरे हा नंतर लागलेला शोध. त्यांचे वडील जे ते विड्या पित असायचे, विड्या. आणि त्या विड्या ज्या असायच्यात ना, त्या पानांच्या विड्याची पानं असायची, त्याच्यामध्ये तंबाखू भरून त्या विड्या अशा गुंडाळून ठेवल्या जायच्या आणि त्याला असा दोरा गुंडाळलेला असायचा. एके दिवशी दिवाळीचा असणारा हे होता कालावधी, आणि प्रल्हादाला एक आयडिया सुचली, त्यांच्या मित्राला, आणि त्याला आयडिया सुचली आणि त्यांनी एक लवंगी फटाके घेतले, छोटे छोटे लवंगी फटाके घेतले आणि वडिलांच्या त्या विडी पुड्यातनं काही विड्या बाहेर काढल्या आणि त्या विड्यांच्या मध्ये तंबाखू बाजूला काढून त्या विड्यांच्या मध्ये ते आपले लवंगी फटाके घुसून दिले मस्तपैकी, आणि थोडीशी वरती एक तंबाखू थोडीशी ठेवली, म्हणजे ती वात दिसून यायला नको म्हणून वगैरे. आणि पुन्हा जशाच्या तशा पद्धतीने त्या विडे पुड्यामध्ये त्या विड्या ज्या आहेत त्या खोचून ठेवल्या. आता गंमत दरवेळेची, म्हणजे दररोजची अशी असायची की त्यांच्या मित्राचे वडील आणि प्रल्हादचे वडील, म्हणजे आचार्य आत्रेंचे वडील, हे सायंकाळच्या वेळेला ओट्यावरती बरोबर गप्पा मारायला येत असायचे आणि ते दोघं एकमेकांना विड्या ऑफर करायचे आणि मग ते विड्यांचे झुरके मारता मारता गप्पा मारत असायचे. यांना हे नेहमीच माहिती होतं
त्यामुळे मग यांनी बघितलं की सायंकाळची वेळ झाली, आता दोघं वडील जे आहेत दोघं आपले एकमेकांचे वडील जे ते इथं बसलेले आहेत, आता ते एकमेकांना वेळ देतात, मग एक गोटा भैऱ्या खायला लागला आजूबाजूला, थोडस काय गंमत येते बघू वगैरे वगैरे म्हणून. आणि योगायोग असा की त्या दोघांच्याही वडिलांच्या तोंडामध्ये ज्या विड्यांच्या याच्यामध्ये ते लवंगी फटाके कोंबलेले होते आणि वर थोडीशी तंबाखू ठेवलेली होती, तेच नेमक्या विड्या दोघांच्या जवळ गेल्यानंतर त्या शिलगवल्यानंतर काही 2-4 झुरक्या मारल्यानंतर एकाच वेळेला ते लवंगी फटाके जे आहेत ते मोठ्याने आवाज झाला तो, आणि जणू काही तोंडामध्ये बॉम्बस्फोट व्हावा अशा पद्धतीनं ते दोघे जे होते ते असे घाबरले, बॉम्बस्फोट झाल्यासारखं. आणि या दोघे मित्रांना असं म्हणजे यांना माहितीच नव्हतं की आपल्याला असे घाबरल्यानंतर चेहरा असा दिसतो. यांच्या कल्पनेमध्ये की वडिलांचा चेहरा घाबरल्यानंतर कसा दिसेल, म्हणजे बऱ्याच जणांना अप्रूव असतं की आपला बाप कधी रडत नाही, आपला बाप कधी घाबरत नाही, असं त्यांना वाटत होतं ते. तर घाबरल्यानंतर चेहरा कसा दिसतो, पाहिल्यानंतर वडिलांचे चेहरे पाहिल्यानंतर यांना धरून हसायला. हात दुखे यांना मारलं. माफ करा, कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑन म्हणतात. आचार्य कोणी बोलतंय का मध्ये सर? कॅमेरा ऑन करा, म्हणतात कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑन. फक्त आवाज येतोय, कॅमेरा ऑन करा तुमचा. हा ठीक आहे ना, मी मला काही अडचण नाही, माझा आवाज माझा आवाज असं नको. ठीक आहे, मी विचारलं की कारण मला थोडस हे जाणं. तर मग भरघोस असा खर्च दोघांना मिळाला. आता अशी तर समजा बालपणामध्ये थोडक्यात निष्कर्ष काढला की मोठी होणार ती वात्रटच्या वात्रट राहणार. तर अशा हे उदाहरण आहे की सगळ्यांना बोट घालायला उदाहरण आहे. मी म्हणजे चांगला शिक्षक कसा झालो, चांगला चित्रपट कसा झालो, ही उदाहरण अतिशय चांगल्या पद्धतीची, अतिशय चांगल्या समाज व्यवस्थेचा विचारणारा, विनोदी वीर, चांगला वक्ता असणारा माणूस. म्हणजे ते स्वतः सांगतात की BA होईपर्यंत, म्हणजे ग्रॅज्युएशन, त्यावेळेचं ग्रॅज्युएशन, यावेळेचं ग्रॅज्युएशन नव्हे, त्याला ग्रॅज्युएट होईपर्यंत स्वतःला माहिती आपण होईल हल्लीचं BEd वगैरे. अरे त्यांना समजलं की अरे मला तर भरपूर करू शकतो, खूप चांगलं समजतं, मी वापरतो, मला खूप चांगलं समजतं आणि मी खूप चांगले मार्क घेऊ शकतो. त्यांना छंद होता चांगल्या चांगल्या वक्त्यांची व्याख्यान ऐकण्यात, ते कोल्हटकर वगैरे त्यांची व्याख्यान ऐकायला जायचं, आणि त्यांना ती व्याख्यान ऐकल्यानंतर महात्मा पूर्ण जबरदस्त पद्धती आपली व्याख्यान आपण चांगलं देऊ शकतो. आणि एक जबरदस्त वक्ता, एक चांगला वक्ता, लेखक, चांगला शिक्षक, चांगला चित्रपट दिग्दर्शक, चांगला नाटककार या महाराष्ट्राला आचार्य प्रख्यातरींच्या नावाने मिळाला. म्हणून मित्र, आपल्या आयुष्यातल्या घडामोडी कशाही पद्धती असू शकतात, कमी जास्त पद्धतीच्या असू शकतात. आम्ही एखाद्या खंडामध्ये थोडासा माणूस, विषयामध्ये नापास झालेला माणूस, 10वीला नापास झालेला माणूस, 12वीला नापास झालेला माणूस, BA नापास झालेला माणूस वगैरे, आणि आता हा काय करू शकणार वगैरे, कुणीही समजणं म्हणजे पुन्हा गोंधळ आहे. म्हणून वर्तमान स्थितीमध्ये वेळेला कशा पद्धतीने तो अनुभवतो, कशा पद्धतीने हे शिक्षण घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. प्रत्येक वेळेला स्थितीला सामोरं जाणं, हे आखणं करणं आणि पुढे सकत राहणं, हे शिक्षणाचं खूप महत्त्व आहे. हे शिक्षणातलं खूप महत्त्व आणि व्यावसायिक कौशल्यावरचे असणारे अभ्यासक्रम जे आहेत तेही या ठिकाणी त्या अनुषंगाने मिळवण्याचा प्रयत्न करा, निश्चित करा. व्यावसायिक अभ्यासक्रम करा, कारण आता तर मला असं दिसतंय की आता व्यावसायिक अभ्यासक्रम खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना जे आहे ते रोजगार मिळवून देणार आहे.
ओके ओके सर, तुम्ही जॉईन झालेला आहात, कंटिन्यू करा सर. करता येईल लोकांना सर तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही जॉईन झालेले आहात. तुम्ही नेटवर्क मध्ये थोडस या, म्हणजे आधी जिथे उभे होते तिथे उभे राहा. माझा आवाज स्पष्ट का? आवाज कटतोय सर, आवाज कटतोय. तुम्ही आधी जिथे उभे होते तिथे उभे राहा, तिथे बसा, तिथे क्लिअर. काय भरपूर झालं बोलत होतो सांगतो विसरले म्हणजे मी सगळं सांग मला ते सगळं एक व्यावसायिक असणारा अभ्यासक्रम आपण असणार बाकी आवाज 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 कटतोय सर, आवाज कटतोय. हॅलो मित्र, आवाज येतो का? आवाज सर, आवाज खूप कटतोय तुमचा. तुम्ही नेटवर्क मध्ये आले तर बरं होईल. नेट बंद आहे का? नाही नाही, नेटवर्क मध्ये, नेटवर्क मध्ये. सर प्रेझेंटिंग बंद करा आणि कॅमेरा ऑन करा सर तुमचा. तर हे होते प्राध्यापक डॉक्टर मसू पगारे सर, ज्यांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच नक्कीच सरांचं हे मार्गदर्शन आपल्याला संपूर्ण जीवनामध्ये मार्गदर्शक ठरेल असं मी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सरांनी अमूल्य वेळ दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आणि आपण सर्व प्रेक्षक वर्गांनी ऐकलं त्यांचंही मी खूप खूप या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. आणि आनंद